अशा प्रकारे आपला हा आज सुंदर मोदक तयार झालेला आहे। नमस्कार, वसई किचनतर्फे मी आज आपल्याला माघी गणेश जयंतीनिमित्त गणरायाला अत्यंत प्रिय असलेला नैवेद्य आज दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे हे साहित्य, ख या अक्षरापासून सुरू होणाऱ्या पदार्थापासून आपण हा मोदक बनवणार आहोत। खडी साखर, किसमिस, खोबरं, खसखस आणि खजूर। पंचखाद्याबरोबर मोदकाला व्यवस्थित आकार येण्यासाठी आपण जादा खजूर वापरणार आहोत। दोन प्रकारचे खजूर घेतलेले आहेत, एक साधा खजूर आणि दुसरा मऊ खजूर। मी या ठिकाणी साधा खजूर अर्धा किलो घेतलेला आहे आणि मऊ खजूर पाव किलो घेतलेला आहे। सजावटीसाठी बदामाचे काप, काजूचे काप, दोन प्रकारचे सीड्स घेतलेले आहेत, तुमच्याकडे उपलब्ध असलेले वापरू शकता। वेलची जायफळची पावडर, मध आणि काजू बदामाचा चुरा। आता आपण मोदक बनवायला घेऊया। मोदकाचे सारण बनविण्यासाठी आपण हा खजूर थोड्याशा तुपावर परतून घेतलेला आहे, त्यामुळे तो मऊ होतो आणि सारण एकत्र धरून ठेवण्यासाठी मदत होते। आता आपण मनुका घालतोय। खिसून भाजलेलं खोबरं घेतलं। 2 ते 3 चमचे खसखस घेऊया। खडी साखरेची पावडर करून घेतली आहे, ती घालूया। आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। आता आपण ड्रायफ्रूट पावडर घालूया आणि वेलची जायफळ पावडर घालूया। आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया। सारणाचा गोळा तयार करण्यासाठी आता आपण मध वापरणार आहोत। गोळा होत नसेल तर आवश्यकतेनुसार पुन्हा थोडी मध घ्यायची आहे। सारण एकत्र करून त्याला मोदकाचा आकार देणार आहोत। साधा खजूर मी आधी तुपावर परतून घेतलेला आहे, त्यामुळे तो नरम झालेला आहे, तो आपण आता घेणार आहोत। सारणाभोवती मऊ झालेल्या खजुराचं आवरण आपण लावूया आणि हळूहळू त्याला मोदकाचा आकार देऊया। संपूर्ण साध्या खजुराचा वापर करून आपण हे आवरण तयार केलेलं आहे। मोदकाला वरून निमुळता आकार देऊया। खालील बाजूने सुद्धा थोडासा निमुळता आकार द्यायचा आहे। खालील बाजूने देखील आपल्याला खजुराचे आवरण द्यायचे आहे। आता आपण मोदकाच्या सर्व बाजूने मऊ खजुराचे आवरण देणार आहोत। या मऊ खजुराच्या आवरणामुळे मोदकावर आपल्याला सजावट करणे सोपे जाईल। साच्याशिवाय मोदकाला सुंदर आकार आलेला आहे। सजावटीसाठी आपला मोदक तयार आहे। प्रथम आपण काजू वापरून मोदकाच्या तळाशी सजावट करून घेऊया। तळाशी सर्व बाजूने आपण काजू लावून घेतलेले आहेत। एका काजूचे 2 भाग करून अशा प्रकारे आपण लावून घेऊया। एका बदामाची 2 दले वेगळी करून घेऊया। निमुळते टोक वरच्या बाजूला घेऊन संपूर्ण गोलाकार लावून घेऊया। सध्या थंडीचे दिवस आहेत, आहारात सुकामेव्याचा वापर जास्त करायला हवा, त्यानुसार आपण या मोदकामध्ये आपण भरपूर सुकामेवा वापरलेला आहे। वरील बाजूने आपण काजूचा वापर केलेला आहे आणि टोकाला चारी बाजूने बदामाचा वापर केलेला आहे। आता आपण काही सीड्स घेतलेले आहेत, त्या सजावटीसाठी वापरूया। त्या देखील खूप पौष्टिक असतात। मधल्या रिकाम्या जागेत आपण दुसऱ्या सीड्स लावून घेऊया। सजावट केल्यामुळे अगदी माझ्या मनासारखा हा सुंदर मोदक तयार झालेला आहे। धूळ आणि कीटकापासून मोदक सुरक्षित ठेवण्यासाठी आपण त्याला
पेपर गुंडाळूया. आता आपण पुन्हा एकदा मोदकाला व्यवस्थित आकार देऊया. मोठा मोदक आपण पाहिला, पण प्रसाद म्हणून देण्यासाठी आपल्याला जे छोटे छोटे मोदक हवे आहेत ते कसे बनवणार ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. छोट्या साच्यामध्ये घालणार आहोत आणि त्यांना मोदकाचा आकार देणार आहोत. एक छोटे मोदक आपले तयार झालेले आहेत. अशा प्रकारे आपला हा आज सुंदर मोदक तयार झालेला आहे. असा हा आपला जवळजवळ 1.5 किलोचा मोदक तयार झालेला आहे. श्री गणेशाला पंचखाद्याचा मोदक आपण आज अर्पण करत आहोत. मोदकाची रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी वसई किचनच्या शोभना मचाडो यांनी मला संधी दिली, म्हणून त्यांचे मनापासून आभार. वसई किचनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला स्थानिक अनेक रेसिपी बघायला मिळतील. अवश्य बघा